नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी बनवलेली आहे. तर ही जी भाजी आहे ती आपण मुळ्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी याला डिंगरीची भाजीसुद्धा म्हणतात. तर काही लोकांना मुळ्याच्या शेंगाची भाजीसुद्धा माहीत नाही आणि त्याला डिंगरी म्हणतात हे सुद्धा माहीत नाही. तर ही जी भाजी आहे ती खायला खूपच चविष्ट लागते. आणि आज मी जी भाजी बनवणार आहे ती सेम जी पद्धत आहे ती माझ्या सासूबाई बनवत होत्या. तर सेम त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत ही भाजी शेअर करणार आहे. तर बनवायला इतकी सोपी आहे आणि खायला तितकीच टेस्टी लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा विनंती करते की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये हे डिंगऱ्या घेतलेल्या आहेत. तर ह्या ज्या आहेत त्या मुळ्याच्या शेंगा म्हणा किंवा डिंगरीसुद्धा म्हणू शकता. तर पाव किलोच्या प्रमाणामध्ये इथे मी एकदम ताज्या फ्रेश कोवळ्या या शेंगा घेतलेल्या आहेत. आता याचा मागचा आणि पुढचा जो भाग आहे, जे कोवळं देठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि या शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या शेंगा आपल्याला अशा प्रकारे तोडून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी एक शेंग तुम्हाला तोडून दाखवलेली आहे. अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत. तर इथे ज्या शेंगा आहेत त्या आपण संपूर्ण तोडून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता इथे तुम्ही एक पाव किलोच्या प्रमाणामध्ये आपण या मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर सर्व शेंगा ज्या आहेत त्या आपण तोडून घेतलेल्या आहेत. आता या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आता बघा इथे शेंगा ज्या आहेत त्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर एक 2 पाण्याने या शेंगा आपण धुवून त्यामधील सर्व पाणी जे आहे ते निपटून घेतलेलं आहे. तर आपण ज्या शेंगा आहेत त्या एकदम कोवळ्या, ताज्या आणि फ्रेश घेतलेल्या आहेत. जर जाडसर शेंगा असतील म्हणजेच निब्बर जर शेंगा असतील तर तुम्ही त्या शिजवून सुद्धा घेऊ शकता. आता इथे आपण भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे. एक 10 ते 12 आपण लसणाच्या पाकळ्या एकदम खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. एक वाटीभर शेंगदाणे आपण ते छान असे भाजून घेतले होते आणि त्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे. या शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता लगेच आपण फोडणीची तयारी करणार आहेत. तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता तेल जे आहे ते आपलं चांगलं तापलेलं आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. तर मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 चमचा आपण जिरं टाकून घेणार आहेत. तर जिरंसुद्धा आपलं छान असं फुललेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. म्हणजे जे जिरं आणि मोहरी आहे ती आपली फोडणी करपू नये म्हणून गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवणार आहेत. आणि नंतर यामध्ये आपण जे लसूण वाटून घेतला होता तो लसूण टाकून घेणार आहेत. तर बघा जिरे आणि मोहरी आपली चांगली तडतडली आहे. आता यामध्ये आपण जो लसूण ठेचून ठेवला होता तो लसूण टाकून घेणार आहेत. तर लसूण आपण एक 2 मिनिट चांगला परतून घेणार आहेत. नंतर आपला बघा इकडे लसूण चांगला परतलेला आहे. आता यामध्ये आपण एक टोमॅटो टाकून घेणार आहेत. तर टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर अगदी मंद आचेवर टोमॅटो आपल्याला मऊ शिजवून घ्यायचा आहे. आता बघा टोमॅटो परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि टोमॅटो चांगला पटकन परतला जावा म्हणून यामध्ये आपण एक अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहेत. तर मीठ टाकलं की टोमॅटो जो आहे तो आपला चांगला मऊ होतो आणि अगदी मंद आचेवर हा टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर यामध्ये आता आपण सुके मसाले ॲड करणार आहेत. तर अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतली आहे. 1 ते 1.5 चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे. तर तुमच्या मसाला डब्यामध्ये जो मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता. 1 चमचा धने पावडर टाकली आहे. अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि आता हे जे सुके मसाले आहेत
ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. तर मसाले टाकले की गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून आपण गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवलेली आहे आणि अगदी मंद आचेवर हे मसाले आपण परतून घेणार आहेत. तर बघा इथे आपल्या मसाले जे आहेत ते छान असे परतलेले आहेत आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण ज्या शेंगा धुवून ठेवल्या होत्या त्या शेंगा टाकून घेणार आहेत. तर सर्व शेंगा आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर बऱ्याच भागामध्ये प्रत्येकाची करण्याची जी पद्धत असते ती वेगवेगळी असते. तर बघा इथे मी सेम माझ्या सासूबाई जशा करत होत्या सेम त्याच पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. तर हे जे तिखट आहे ते घरगुती तिखट आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. यामध्ये आता वरून भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि यावर आता एक झाकण ठेवून त्यावर मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. म्हणजे वाफेवरच आपण या शेंगा शिजवून घेणार आहेत. तर बऱ्याच ठिकाणी या शेंगा तेलामध्ये सुद्धा परतून घेतात किंवा भाजी करण्या अगोदरच या शेंगा उकडून सुद्धा घेतात. तर मी शेंगा उकडून न घेता किंवा तेलामध्ये न परतता डायरेक्ट फोडणीमध्ये टाकलेल्या आहेत. आता बघा एक 5 मिनिट या शेंगा आपण वाफेवर शिजवून घेतलेल्या आहेत. तर बघा वाफेवर सुद्धा आपल्या शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत. आता लाल तिखट टाकलं होतं, कोथिंबीर टाकली होती. चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे शेंगाला आपण छान असं वाफेवर शिजवून घेतलेलं आहे. तर सुरुवातीलाच आपण यामध्ये जास्त पाणी टाकणार नाहीत. पूर्ण या शेंगा आपण वाफेवर शिजवून घेणार आहेत. तर शेंगा ज्या आहेत त्या वाफेवर शिजलेल्या आहेत. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहेत. तर 1 वाटीभर शेंगदाण्याचं कूट आपण एक जाडसर मिक्सरला फिरवून घेतलं होतं. आता हे आपण कूट जे टाकलं होतं ते चांगल्या प्रकारे या शेंगामध्ये मिक्स करून घेणार आहेत. आणि आता आपण जे एका ताटावरती पाणी ठेवलं होतं ते अगदी थोडंसं पाणी म्हणजे अर्धा कप पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहेत. तर बघा तुम्हाला जर इथे रस्सा करायचा नसेल तर तुम्ही ही भाजी अशीच सुद्धा सुक्की खाऊ शकता. पण इथे मी अगदी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. जे आपण झाकणावर पाणी ठेवलं होतं तेच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर परत आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरून आता भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि कोथिंबीर टाकून झाली की परत आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत. तर बऱ्याच जणांना ही डिंगरीची भाजी किंवा मुळ्याच्या शेंगाची भाजी सुद्धा माहीत नाही. तर बघा आपण सुरुवातीला टोमॅटो जे फोडणी दिली होती तेव्हा सुद्धा मीठ टाकलं होतं. तर मीठ जे आहे ते चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि परत आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत. आणि आता एक मोठा गॅस करून आपण एक चांगली उकळी काढून घेणार आहेत. जर उकळी काढल्यामुळे जो मसाला आहे आणि जे शेंगा आहेत ते चांगल्या प्रकारे शिजल्या जातील. तर एक मोठ्या गॅसवर आपण चांगली उकळी काढून घेणार आहेत. तर बघा इथे आपली शेंगाला चांगली उकळी आलेली आहे आणि शेंगा ज्या आहेत एक 5 ते 7 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर वाफेवर सुद्धा आपण एक 5 ते 7 मिनिट शिजवून घेतल्या होत्या. आता बघा इथे आपण थोडंसं पाणी टाकून अजून थोड्याशा एक 5 ते 7 मिनिट या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत. तर बघा इथे आपली भाजी जी आहे ती तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहेत. तर भाजी जी आहे ती आपली चांगल्या प्रकारे शिजली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही इथे आपली मुळ्याच्या शेंगाची किंवा डिंगरीची भाजी बनवून तयार आहे. तर ही लगेच आपण सर्व्ह करणार आहेत. तर इथे आपली मुळ्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खायला खूपच चविष्ट लागते. तर माझ्या पद्धतीने एक वेळेस ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.
आणि ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.